8 मार्च भिगवण पुणे सोलापूर रोड या रोडवर असलेला व्यंकटेश लॉन्स एक लग्न होतं इथं. म्हणजेच येत्या 5 दिवसात हा व्यंकटेश लॉन्स, तसं पाहिलं तर अनेक लग्न झाली आत्तापर्यंत, पण 8 तारखेचं लग्न म्हणजे येत्या 8 मार्चला होणारं लग्न हे विशेष आहे. का विशेष आहे? विशेष म्हणजे हे लग्न रणसिंग परिवारातील एका मुलीचं लग्न आहे. राजेंद्र रणसिंग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक माजी प्रशासनिक अधिकारी आणि त्यांची ही मुलगी, तीसुद्धा एक चांगली अधिकारी आहे, समाजकल्याण अधिकारी आहे. तिचा हा विवाह सोहळा भिगवण येथील व्यंकटेश लॉन्स इथं 8 मार्च 2026 रोजी साजरा होत आहे. परंतु या विवाह सोहळ्याचं एक आगळं वेगळं महत्त्व, जे की इतिहासात नोंद होऊन जाईल या विवाहाची, आणि या विवाहात आयोजित केलेल्या अशा काही मौलिक क्षणांची. म्हणूनच मी रणसिंग परिवाराला एकतर माझ्या कविप्रविश्य यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो. कारण असा उपक्रम राबवणारं हे कुटुंब, त्यातूनच त्यांच्या चांगुलपणाची एक वेगळी झलक, एक समाजापुढं वेगळा आदर्श निर्माण करण्याची त्यांची ही एक मनोवृत्ती, जिला मीच काय, माझा चॅनलच काय, अख्खा भारत देश नक्कीच प्रणाम करेल. असं काय बरं बाबा या रणसिंग परिवाराने ठरवलं आहे? 8 मार्च सर्वश्रुत आहे, जागतिक महिला दिन, आणि त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात हा साजरा केला जातो जगभर. स्त्रीला तर आपल्या हिंदू परंपरेत आपण देवीचं रूप मानतो, एक त्यागाचं रूप असते ती. त्याच्यामुळं ज्या घरामध्ये मुलींच्या हसण्याचा आवाज येतो, त्या घरात खरा आनंद नक्की मिळवत असतात ते कुटुंबीय. असं उगीच नाही म्हटलं जात. पहा, तुम्ही एखाद्या घरातनं, तुम्ही समजा कॉलनीतल्या रस्त्याहून चाललाय आणि कॉलनीत दुतर्फा घरं आहेत दोन्ही बाजूला. काही घरांमधनं मुलींच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येतो, तेव्हा आपल्या मनात एक वेगळा तरंग निर्माण होऊन जातो. म्हणूनच या अशा आपल्या परंपरेचाच एक भाग, स्त्रियांचा एक उचित सन्मान ठेवण्याचा प्रयत्न या रणसिंग परिवाराने मुलीच्या लग्नाच्या दिवशीच, विवाह सोहळा जिथे होणार आहे, संपन्न होणार आहे, त्याच हॉलमध्ये त्यांनी जवळपास 10 कर्तबगार स्त्रियांचा सन्मान करण्याचं आयोजित केलं आहे. आता या 10 स्त्रिया आणि त्यांची वैशिष्ट्य, रणसिंग परिवाराला या स्त्रियांना सन्मानित करावंसं का वाटलं, हे आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाला माहीत झालं पाहिजे आणि हा व्हिडिओ समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. या 10 स्त्रियांचं कर्तृत्वसुद्धा इतर सर्व स्त्रियांपर्यंत, मुलींपर्यंत नक्की पोहोचलं पाहिजे. आणि नम्रताने तिच्या विवाहामध्ये हा जो काही आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या आदर्शावर इतर मुलींनी, इतर मुलांनी आपल्या विवाहाच्या वेळेस असं काही वेगळं करता येईल का, याचा विचार नक्की करावा. यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे. आता कोणाकोणाचे सत्कार आहेत? आता मी सगळ्या माझ्या प्रेक्षकांची माफी मागतो, कारण या 10 स्त्रिया आणि त्यांनी केलेलं कार्य हे मला आत्ता कालच कळलं आहे. त्यामुळं त्यांचं कार्य, त्यांची नावं याच्यामध्ये काही चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक एक करून ती वाचून दाखवणार आहे. सर्वप्रथम आहेत उद्योजिका उषाताई आढाव, पोथरे गावच्या आहेत. एक स्त्री, ती उद्योजिका होते,
तशी आहेत अनेक उदाहरणं. पण रणसिंग परिवाराच्या संपर्कात असलेल्या अशा स्त्रियांचा ते सन्मान करत आहेत. त्यामुळं उद्योजिका उषाताई आढाव यांचंसुद्धा माझ्या चॅनलतर्फे लाख लाख अभिनंदन. उमेद अंतर्गत अनेक महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करणारी एक स्त्री आहे. सारिका पवार या हिसरे येथील आहेत. त्यांचाही यथोचित सन्मान रणसिंग परिवारातर्फे 8 मार्च या दिवशी नक्की होणार आहे. लग्नानंतर अपूर्ण शिक्षण म्हणजे लग्नाच्या वेळेस फक्त D.Edपर्यंत शिकलेल्या आणि मग लग्न झाल्यानंतर प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत तारेवरची कसरत करत BA होणं, MA होणं, BA आणि MA हिस्ट्री इतिहासात, त्यानंतर परत डबल MA शिक्षणशास्त्रात आणि नंतर DSM सेटची परीक्षा देऊन एक प्राथमिक शिक्षिकेचं आयुष्य जगत असताना एवढी मोठी प्रगती करत करत संसार वेलीवरच्या दोन्ही फुलांना पण योग्य ते मार्गदर्शन करत करत नंतर शिक्षणशास्त्र या विषयातच PhD करणाऱ्या डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव करमाळा यांचा देखील सत्कार आयोजित केला आहे. आहेत ना या कर्तबगारी वाटतायत ना स्त्रिया? नक्कीच या रणसिंग परिवाराने अक्षरशः हिरे हुडकून काढलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यानंतरचा एक सत्कार होईल. अल्पवयातच आदर्श कीर्तनकार म्हणून नाव कमावलेली एक मुलगी आहे. मित्रांनो, हा जो एक आध्यात्मिक मार्ग आहे ना, कीर्तन करणं इतकं काही सोपं नाही आहे. त्याच्यासाठी खूप मोठी बुद्धिमत्ता लागते, मनाचं पावित्र्य लागतं, खूप काही गोष्टींचं तुमच्या वर्तनामध्ये बदल घडवत एक आदर्श व्यक्तिमत्व आधी बनवावं लागतं. आणि आदर्श व्यक्तिमत्व असेल तरच तो कीर्तनकार होऊ शकतो, या गोष्टीवर माझा विश्वास आहे. त्यामुळे एखाद्या छोट्या वयात एखाद्या मुलीने जर अशी अचाट प्रगती केली असेल तर मग ते वाखाणण्यासारखंच आहे ना, अभिनंदनीय गोष्ट आहे. मग त्याची कौतुकाची थाप पाठीवर पडलीच पाहिजे. या अल्पवयात आदर्श कीर्तनकार म्हणून आपलं स्थान निर्माण केलेली व्यक्ती आहे प्रगती रामराजे राजभोसले. अर्थात यांच्या नावापुढं महाराज लावलं जातं. अल्पवयात अशी प्रगती करणारे खूप कमी लोक आपल्या या भारत देशात आहेत. त्यामुळं यांची देखील त्यांनी नोंद घेतली आणि त्यांनासुद्धा आमंत्रित केलं आहे. कोंढार चिंचोली या गावात एक डॉक्टर आहेत, डॉक्टर वैष्णवी गलांडे. त्यांचासुद्धा सत्कार होणार आहे. त्यानंतर अलिबाग येथील डॉक्टर पूर्वा पाटील यांनासुद्धा आमंत्रित केलं आहे. आता लोकांचे रक्षक म्हणजे खाकी वर्दी, याच्यामध्ये मुलं आणि मुली दोघंही प्रगतीपथावर असतात. प्रत्येक पोलीस भरतीमध्ये जितकी मुलं भरती होतात तितक्याच हिरिरीने कित्येक मुलीसुद्धा 12वी नंतर या प्रयत्नामध्ये असतात. मग कुठलं पोलीस प्रशिक्षण केंद्र जॉईन करायचं, कुठे आणि कुठल्या ग्राउंडमध्ये फिजिकल एफर्ट्स घ्यायचे, हे सगळं त्या मुली एक फोकस केलेला असतो. त्यांनी जीवनामध्ये ध्येय ठरवलेलं असतं की खाकी वर्दी आपल्याला अंगावर चढवायची आहे. मग काही जणी कॉन्स्टेबलसाठी पात्र ठरतात, काही जणी पुढे MPSC परीक्षा देऊन अगदी त्या खाकी वर्दीतून कॉन्स्टेबलपासून प्रगती करत करत MPSC पास झाल्यावर PSI वगैरे होतात. काही मुली UPSC होऊन IPS ऑफिसर होतात. तर अशा या खाकी वर्दीचासुद्धा रणसिंग परिवारांनी सन्मान करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी त्यांनी निवडलं आहे प्राजक्ता पाटील, खातगाव येथील आपल्या खाकी वर्दीतील या पोलीस प्रशासनात कार्यरत असलेली एक निर्भीड स्त्री. त्यानंतर त्यांनी केमिकल क्षेत्राचाही आढावा घेतला आहे आणि आरती गोरख मोरे यांची निवड केली आहे. त्यांचाही सन्मान होणार आहे. यानंतर एक अतिशय महत्त्वाचा, आपण म्हणतो की प्रत्येक स्त्री ही खरंच त्यागाची मूर्ती आहे, पण या जगामध्ये अशीही काही दुर्मिळ उदाहरणं आहेत की तिथं तो त्याग, पराकोटीचा त्याग हा शब्दसुद्धा तोकडा वाटावा असा त्याग करणाऱ्या काही स्त्रिया आपल्या भारत देशात आहेत.
आणि मला रणसिंग परिवाराचं हे विशेष वाटतं की त्यांनी अशा क्षेत्रात पण थोडंसं लक्ष घालून यथोचित सन्मान एका स्त्रीचा ठेवला आहे. त्या स्त्रीचं नाव आहे रुपाली संजय साळवे. काय केलं बाबा यांनी? पराकोटीचा त्याग असं जे मी काही म्हणालो, काय केलं आहे? अहो, पती आणि पत्नी यांचं नातं आजकालच्या युगात आपण पाहतोय. अगदी म्हणजे मी 100% असंच सगळीकडे घडतं असं म्हणत नाही आहे, पण त्याची टक्केवारी नक्कीच वाढली आहे. म्हणजे एकमेकांना समजून न घेता लग्नानंतर अगदी 6 महिने, वर्ष, 2 वर्षात, 3 वर्षात डायव्होर्ससाठी अर्ज करायला फॅमिली कोर्टाच्या पायऱ्या झिजवणारी कपल पाहिली की मन सुन्न होऊन जातं. आज या कौटुंबिक न्यायालयात वाढत चाललेली ही गर्दी, वाढत चाललेला हा प्रकरणांचा ढिगारा खरोखर ह्या समाजासाठी काळजी करण्यासारखा विषय झाला आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर जर एखादी स्त्री आपल्या पतीला जीवदान देण्यासाठी स्वतःची किडनी जर दान करत असेल तर तो पराकोटीचा त्याग नाही आहे का? नक्कीच आहे ना. आणि म्हणूनच रणसिंग परिवारांनी या रुपाली संजय साळवे यांना देखील तिथे सन्मानित करण्याचं ठरवलं आहे. म्हणून रणसिंग परिवारास पुन्हा एकदा मी कडक सॅल्यूट करतो. या अशा कर्तबगार 9 स्त्रिया या झाल्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या माजी अध्यक्ष होत्या अशा या ॲडव्होकेट संगीता यादव देशमुख यांना देखील सन्मानित करण्याचं ठरलं आहे. म्हणजे पहा, केमिकल क्षेत्र झालं आणि आता लॉ अँड ज्युडिशरी या क्षेत्रातले म्हणजे वकील आणि जज या क्षेत्रातली ही व्यक्ती ॲडव्होकेट संगीता या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा म्हणून तिथे टर्म बेसिसवरती वर्ष 2 वर्षासाठी ही अपॉइंटमेंट ॲडव्होकेट्समधनं काही लोकांना मिळते. त्यामध्ये या संगीता यांनी योगदान दिलेलं आहे. ॲडव्होकेट संगीता यांना त्यांच्या भव्य पुढच्या कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा मी अर्पित करतो. यापेक्षाही चांगलं त्यांचं करिअर घडावं या शुभेच्छा नक्कीच देतो. रणसिंग परिवाराकडून या ज्या 10 कर्तबगार स्त्रियांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचं त्यांनी आयोजित केलं आहे. या सन्मानाप्रित्यर्थ त्यांना शाल, त्यानंतर जे काही त्यांनी ठरवले ते सन्मानचिन्ह, आणि मला विशेष वाटतं कारण या लिस्टमध्ये एक कीर्तनकार आहेत म्हणून प्रत्येकाला त्यांनी ज्ञानेश्वरीची एक प्रतसुद्धा भेट देण्याचं आयोजित केलं आहे. म्हणजे एकतर न हा असा सोहळा आयोजित करतानाच त्या कुटुंबाची एक सुंदर अशी मानसिक स्थिती समजून येते आणि त्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं की नक्की सन्मानामध्ये ते काय काय देणार आहे. यामध्ये ज्ञानेश्वरीचा अंतर्भाव केला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीची एक प्रत्येक सन्मानित व्यक्तीला ते देणार आहेत. या लग्न सोहळ्याला एक आगळं वेगळं रूप देण्याचा या रणसिंग परिवाराचा हा जो प्रयत्न आहे, हा एक अतिशय अनमोल असा सामाजिक संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. भिगवणला व्यंकटेश लॉन्स इथं ज्या ज्या इच्छुक मंडळींना या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहावंसं वाटतं त्या सगळ्यांनी हा सन्मान सोहळा तिथं नक्की उपस्थिती द्यावी आणि या सन्मानित व्यक्तींना तुमच्यासुद्धा शुभेच्छा द्याव्यात असंही त्यांनी आव्हान केलेलं आहे. चला आपण या रणसिंग परिवाराला लाख लाख शुभेच्छा अर्पित करूयात. नम्रताताईंचा हा विवाह होतो आहे 8 मार्च. कधीही न विसरता येण्यासारखी ही तारीख. सारी दुनिया आपकी ये जो विवाह की तारीख है ना वो मनाती रहेगी. आणि तुम्ही या तारखेला आपल्या स्वतःच्या जीवनातसुद्धा अजरामर करून टाकलेत. अर्थात कोणीही आपल्या स्वतःच्या विवाहाची तारीख कधीही विसरू शकत नाही. जोकिंगली असं घडत असतं, असं त्याच्यावरती खूप विनोद पण घडतात की पतीने विवाहाची तारीख विसरला तो आणि हॅपी ॲनिव्हर्सरी बायकोला म्हणला नाही, मग ती लाटण्या घेऊन बाहेर आली वगैरे वगैरे. तो विनोदाचा भाग सोडून द्या. जीवनाच्या आपाधापीमध्ये कधीकधी पोटासाठी वणवण फिरताना काही गरीब कुटुंबात या तारखासुद्धा लक्षात राहत नसतात. या तारखा लक्षात ठेवण्यापेक्षाही जीवनाची लढाई जिथं महत्त्वाची असते ना, तिथं या गोष्टींना नाही महत्त्व राहत. तिथं फक्त एकमेकांना मिळत असलेली साथ महत्त्वाची असते.
आणि तारखा न लक्षात ठेवतासुद्धा एक चांगला जोडीदार सोबत असणं याच्यापेक्षा वेगळं भाग्य नसतं, हे आपल्या डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव या नक्कीच चांगल्या रीतीने सांगू शकतील. सन्मानित प्रत्येक स्त्रीचा खूप मनपूर्वक आदर करून कविप्रवित शो यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना या सन्मानाबद्दल लाख लाख पुन्हा पुन्हा अभिनंदन करूयात आणि त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा अर्पित करूयात. त्यातल्या त्यात मी रुपाली साळवे आणि संजय साळवेंच्या अंगामध्ये त्या जिवंत ते राहावेत म्हणून त्यांच्या पत्नीने दिलेली किडनी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने अर्धांगिनी असणं म्हणजे काय हे सिद्ध केलेली ही आपली रुपाली ताई. या दोघांनासुद्धा आरोग्यसंपन्न आयुष्य जाण्याच्या शुभेच्छांची गरज, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांनासुद्धा हव्यात. म्हणून या यथोचित सन्मानाने त्यांना या शुभेच्छाच रणसिंग परिवार अर्पित करतं आहे. तर त्यांना कोणतीही अडचण, शारीरिक अडचण, आर्थिक अडचण, मानसिक अडचण आयुष्यात कधीही येऊ नये. आणि आलीच तरी त्यांनी, मी तर जाहीर आव्हान करतो की मलासुद्धा कळवावं. खारीचा वाटा म्हणून मीसुद्धा नक्कीच कुठे ना कुठे त्यांना माझ्या परीने कशी मदत करता येईल ती नक्कीच करेन. दैव करो देव करो, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये. पण तुम्हाला तुमच्यासारख्या व्यक्तींना अडचण आली तर नक्की मला कॉल करा. 7057069676. पुन्हा एकदा रणसिंग परिवाराचं लाख लाख अभिनंदन आणि सन्मानित होणाऱ्या या 10 कर्तबगार स्त्रियांना 8 मार्चच्या या जागतिक महिला दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि असा सन्मान सोहळा तुमच्यासाठी आयोजित केला आहे म्हणून रणसिंग या परिवाराच्या विषयी तुमच्या मनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच कृतज्ञता राहील, ही ग्वाही तुमच्यातर्फे मीच त्या रणसिंग परिवाराला देतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा अर्पित करतो. भावी आयुष्यात तुम्हालाही कोणत्याही अडचणी येऊ नयेत याच सदिच्छांसह या व्हिडिओतनं रजा घेतो. मित्रांनो, 8/3/2026, 8 मार्च 2026 भिगवण व्यंकटेश लॉन्स या ठिकाणी हा एका विवाह समारंभात, नम्रता रणसिंग यांच्या विवाह समारंभात हा सन्मान सोहळा होणार आहे. या संपन्न होणाऱ्या सोहळ्यासाठी जर तुम्हाला वेळ काढून येता आलं आणि यांना शुभेच्छा तिथे येऊन देता आल्या तर अजून धन्यता वाटेल. धन्यवाद.